हॅलो मित्रांनो, मी सत्यम सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मुकेश सर चॅनलवरती. तर चला, आपण लास्ट लेक्चरमध्ये पोलरायझेशन हा टॉपिक संपवला होता. आता या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत इंटरफरन्स. थोडं लक्ष द्या. इंटरफरन्समध्ये मी तुम्हाला इंटरफरन्सबद्दल खूप बेसिकपासून आपण बघणार आहोत. त्याचं रिझन असं आहे की इंटरफरन्स जर बेसिक क्लिअर असलं तर यंग्स डबल स्लिटच्या क्वेश्चन्समध्ये जास्त प्रॉब्लेम येत नाही. मग ते क्वेश्चन सीईटीचे असो, नीटचे असो, जेईचे असो, बोर्ड्सचे असो. तर इंटरफरन्सचं बेसिक आपल्याला एकदम क्लिअर असलं पाहिजे. ठीक आहे, तर आपण इंटरफरन्स स्टार्ट करूया. इंटरफरन्स असतं काय आणि त्याच्या बेसिक्सवरती पण जाऊया. ठीक आहे, मी तुम्हाला एक ॲनिमेशन दाखवतो. इंटरफरन्स म्हणजे काय असतं माहिती का? दोन सोर्सेसमधनं लाईट येत असतो. इंटरफरन्स म्हणजे दोन सोर्सेसमधनं लाईट येत असतो आणि त्या दोन्ही सोर्सेसमधनं येणारा लाईट जेव्हा एकमेकांना इंटरॅक्ट करतो तर त्याच्यानंतर आपल्याला काहीसा पॅटर्न मिळतो स्क्रीनवरती. काहीसा पॅटर्न मिळतो. ठीक आहे, असं समजा आता इथनं आपल्याला लाईट येणार आहे. हे दोन जे आहेत ना, हे दोन आपण स्लिट्स म्हणतो. आता स्लिट्स काय असतं काय नाही आपण बघूयात पुढं YDSC मध्ये, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये. पण या दोन स्लिट्स असतात. इकडनं जो लाईट येतोय ना, तर ह्याच्यातनं हे लाईट थोडासा जाणार, ग्रीन लाईट येत होता. तर इथं हा तुम्हाला एक पॅटर्न दिसतोय बघा. आता इकडनं जर आपण ऑब्झर्व केलं ना, तर इकडनं ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं? आपल्याला लक्षात येतं की इथनं आणि इथनं लाईट येत होता. आता आपल्याला नाही माहिती की ॲक्च्युली लाईट एकाच सोर्सकडनं येत होता. आपण जेव्हा इथनं बघतो ना, तेव्हा आपल्याला काय वाटतं की लाईट इथून दोन वेगवेगळ्या सोर्सेसमधनं येतोय आणि दोन्ही सोर्सेसमधनं लाईट येतोय, तो इंटरफिअर करतोय आणि स्क्रीनवरती काही पॅटर्न देतोय. काही पॅटर्न देतोय. तो जो पॅटर्न स्क्रीनवरती दिला जातोय आपल्याला, तो पॅटर्न आपल्याला ऑब्झर्व करायचा आहे. यात जे दिसतंय तुम्हाला त्याला आपण फ्रिंजेस म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? फ्रिंजेस. आता हे जे ग्रीन आणि ब्लॅक कलरचे दिसत आहेत तुम्हाला, तर जो ग्रीन कलर दिसतोय त्याला आपण ब्राईट फ्रिंज म्हणतो. आणि जो ब्लॅक कलर दिसतोय त्याला आपण डार्क फ्रिंज म्हणतो. ठीक आहे, याला ब्राईट फ्रिंज म्हणतो आणि याला आपण डार्क फ्रिंज म्हणतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, बस इतकंच सांगायचं होतं इंटरफरन्सचं. आता आपण जाऊया बेसिक्सवरती. चलो, इंटरफरन्सची डेफिनेशन काय वगैरे ते सगळं आपण बघूया. बघा काय म्हटलंय, व्हॉट इज इंटरफरन्स ऑफ लाईट, गिव्ह देअर टाइप्स. आता इंटरफरन्स काय असतं आणि त्याची टाईप सांगा. तर बघूया आपण, थोडंसं लक्ष द्या इकडे चांगल्या प्रकारे. इंटरफरन्स म्हणजे काय? द फेनॉमेना ऑफ एनहॅन्समेंट ऑर कॅन्सलेशन. असा फेनॉमेना ज्याच्याने काही गोष्टी एनहॅन्स होत आहेत. एनहॅन्समेंट म्हणजे काय? वाढतायत किंवा कॅन्सल होत आहेत. ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ लाईट वेव्स. ठीक आहे, आता दोन टाईपचे इंटरफरन्स असतात बघा. यंग्स डबल स्लिट वरती तर जायचंच नाही आपल्याला खूप बेसिक बघायचं आहे. इतकं बेसिक बघायचं आहे की यंग्स डबल स्लिटवर क्वेश्चन आला का असा सॉल्व्ह झाला पाहिजे. एक असतो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि एक असतो डिस्ट्रक्टिव्ह. नावावरूनच भरपूर गोष्टी कळत आहेत की कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे काहीतरी कन्स्ट्रक्ट होणार आहे, म्हणजे वाढणार आहे कोणती गोष्ट. आणि डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे काय? कमी होणार आहे. डिस्ट्रक्ट म्हणजे काय? तुटणार आहे किंवा कमी होणार आहे काहीशी गोष्ट, अशातला तो भाग आहे. ठीक आहे, आता जी वेव्ह आपली ट्रॅव्हल करते ना बाळांनो, ती वेव्ह जी ट्रॅव्हल करते ती अशा टाईपमध्ये आपली ट्रॅव्हल करते. याला आपण क्रेस्ट म्हणतो आणि याला आपण ट्रफ म्हणतो. याच्याबद्दल आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्हजमध्ये बघितलंय. कशात बघितलंय? सुपरपोजिशन ऑफ वेव्हजमध्ये बघितलंय. तर जर एका दोन वेव्हज जेव्हा येतील एकमेकांना मिळतील तर ते जे पॅटर्न प्रोड्यूस होईल त्याला आपण म्हणतो इंटरफरन्स.
आता जर एका वेवचा क्रेस्ट दुसऱ्या वेवच्या क्रेस्टला जाऊन भिडला, एका वेवचा क्रेस्ट दुसऱ्या वेवच्या क्रेस्टला जाऊन भिडला, किंवा एका वेवचा ट्रफ दुसऱ्या वेवच्या ट्रफला जाऊन भिडला आणि ते दोघं इंटरफिअर केलं, त्यांनी इंटरफिअर केलं म्हणजे एकमेकांवरती सुपर इम्पोज झाले, सुपरपोजिशन बघितलंय आपण, तर याला आपण म्हणू कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सला शॉर्ट फॉर्म मध्ये CI म्हणू. नेक्स्ट असतं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असते DI. नंतर याला एका वेवचा क्रेस्ट आणि दुसऱ्या वेवचा ट्रफ आणि एका वेवचा ट्रफ आणि दुसऱ्या वेवचा क्रेस्ट असे जर मिळाले तर याला आपण म्हणू डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आता बघा, क्रेस्ट जेव्हा मिळत आहेत ना दोन वेव्सचे, क्रेस्ट जेव्हा मिळत आहेत तर बघा तुम्हाला असं ऑब्झर्व नाही होते का, क्रेस्ट जर मिळत आहेत तर ते पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट असतं क्रेस्ट म्हणजे वरती. तर पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट दोन वेव्सचं मिळत आहे, किंवा ट्रफ मिळत आहेत तर दोन वेव्सचं निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट मिळत आहे, बरोबर. इकडं काय होतंय, पॉझिटिव्ह, हे बघा इथं पॉझिटिव्ह, हे पण पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह, हे पण निगेटिव्ह, हे पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह, हे निगेटिव्ह, हे पॉझिटिव्ह, ऑपोजिट मिळत आहे तर ते एकमेकांना न्यूट्रलाइज करताय. तर याला कॅन्सलेशन म्हणतो आपण. प्लस मायनस कॅन्सल करतात ना हळूहळू, म्हणजे व्हॅल्यू कमी करतात ना आपल्याला, आणि हे झालं प्लस किंवा मायनस. ठीक आहे. आता इंटरफरन्सचे दोन टाईप आहे, कन्स्ट्रक्टिव्ह किंवा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. एक रिलेशन असतं बघा, रिलेशन बिटवीन फेज डिफरन्स कॉमा पाथ डिफरन्स अँड टाइम डिफरन्स. आता हे जे रिलेशन आहे ना, सीईटी बोर्ड्समध्ये जास्त इतकं काम येत नाही, पण सीईटी नीट, जेई नीट, सीईटी या सगळ्या एक्झाम्समध्ये खूप काम येतं. बघा कसं, एक वेव कन्सिडर करायची, फेज म्हणजे अँगल, पाथ म्हणजे डिस्टन्स आणि टाइम म्हणजे टाइम. ठीक आहे. आता फेज डिफरन्स म्हणजे काय, इथं अँगल असतो बाळांनो 0 डिग्री, इथं आल्यावरती अँगल होतो पाय आणि इथं आल्यावरती अँगल होतो 2 पाय. ठीक आहे. नेक्स्ट, पाथ डिफरन्समध्ये जर बघितलं तर इथं असतं आपलं लॅम्बडा, इथं असतं λ/2. इथं असतं 0, इथं असतं λ/2 आणि इथं असते लॅम्बडा. 0 λ/2 लॅम्बडा, 0 λ/2 लॅम्बडा. ठीक आहे. नेक्स्ट, टाईमसाठी काय असतं, टाईम इथं लागतो 0 टाईम. कलर चेंज करूया, इथं लागतो 0, हा अर्धा वेव कंप्लीट झाला तर T/2 आणि इथं लागतो T. ठीक आहे. आता मला सांगा, एक वेव पूर्ण कंप्लीट व्हायला फेज डिफरन्स म्हणजे अँगलचा डिफरन्स Δφ, फेज डिफरन्स म्हणजे अँगलचा डिफरन्स Δφ, पार्ट डिफरन्स म्हणजे डिस्टन्सचा डिफरन्स Δx आणि टाइम डिफरन्स म्हणजे Δt. आता एक वेवसाठी जे लागतं ना ते लक्षात ठेवायचं, Δφ, Δx आणि इथं Δt लिहिलं मी टाइम डिफरन्ससाठी. आता लक्ष द्या, एक वेव जेव्हा पूर्ण फिरतीये तर किती अँगल फिरती बाबा, 2 पाय फिरतीये ना, तर इथं Δφ, अँगलच्या खाली 2 पाय. किती डिस्टन्स फिरतीये, लॅम्बडा, आणि किती टाइम लागतोय, कॅपिटल T. तर हे झालं रिलेशन, हे काय झालं त्याचं रिलेशन. ठीक आहे. लक्ष द्या, एवढा टर्म घ्या उचलून इकडं, Δφ डिवायडेड बाय 2 पाय इज इक्वल्स टू Δx डिवायडेड बाय लॅम्बडा, Δφ डिवायडेड बाय 2 पाय इज इक्वल्स टू Δx बाय लॅम्बडा. दॅट्स इट. सिंपल फॉर्म्युला बनवून टाका, Δφ इज इक्वल्स टू 2 पाय बाय लॅम्बडा इंटू Δx. या फॉर्म्युल्याला आपण खूप जास्त यूज करणार आहोत, घासून पुसून पूर्ण यूज करून घेणार आहोत आपण या फॉर्म्युल्याला. तर एकदा स्लाइडवर बघा, काही डाऊट असेल तर बघा एकदा. चलो झालं. चला तर मग या साईडला आपण बघूया कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सच्या गोष्टी. बघा, हे बुक्समध्ये नसतं दिलेलं, यूट्यूबवरती पण इतक्या डिटेलमध्ये फ्रीमध्ये तर कुणीच देत नाही. बघून घ्या, सापडलं तर मला सांगा, कमेंट करा लिंक. ठीक आहे. फक्त याच व्हिडिओची नका करू, नाही तर म्हणसाल सर हे यूट्यूबवर आहे. आपण तर देतोच आहे.
कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ही एक माझ्याकडे स्टँडर्ड वेव्ह आहे. ठीक आहे. चला आता कन्स्ट्रक्टिव्ह वरतीच पूर्ण फोकस असणार आहे. डिस्ट्रक्टिव्ह मध्ये असंच सॉल्व्ह होऊन जाईल. लक्ष द्या, हे बुक्समध्ये नाही आहे बरं का, डायरेक्ट फॉर्म्युला आहेत. लक्ष द्या. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे काय, एक तर क्रेस्टला भिडला पाहिजे, नाही तर ट्रफला भिडला पाहिजे. मला सांगा, जर माझी एक वेव्ह आहे ती जर इथून सुरू झाली तर चालतं का? बिलकुल चालतं. क्रेस्टला भेटतोय, ट्रफला, क्रेस्टला, ट्रफला, एक नंबर. तर डेल्टा एक्स किती असलं? पार्ट डिफरन्स. डेल्टा एक्स म्हणजे काय? पार्ट डिफरन्स. मला सांगा, या दोन्ही सेम पॉईंटपासून सुरू झाल्या ना बाबड्या, दोन्ही पण सेम पॉईंटपासून सुरू झाल्या, तर पार्ट डिफरन्स 0 आहे ना? 0 आहे ना पार्ट डिफरन्स. कळालं का? नेक्स्ट, इथनं चालू केली तर चालतं का? नाही, इथनं करू शकतो. इथनं केली तर क्रेस्ट ट्रफला भेटतोय, क्रेस्ट ट्रफला भेटतोय आणि ट्रफ क्रेस्टला भेटतोय. अरे मग हे डिस्ट्रक्टिव्ह मध्ये टाकू ना, हे डिस्ट्रक्टिव्ह मध्ये टाकून देऊ ना मग. हां, डिस्ट्रक्टिव्ह मध्ये टाकाय, कारण की हे कन्स्ट्रक्टिव्ह मध्ये बसत नाही. ठीक आहे, नाही घ्यायचं आपल्याला, हे घ्यायचंच नाही आपल्याला. हां, इथून चला पुढून चालू करून बघा. हां, इथनं जमतंय बघा, जमतंय ना इथनं. क्रेस्ट ट्रफ बिलकुल जमतंय. हे डिस्टन्स असते लॅम्बडा. तर ह्या दोघांमधला जो पार्ट डिफरन्स आहे ना, तो पार्ट डिफरन्स आहे लॅम्बडाचा. अच्छा, नाईस. आता असं जर चालू केलं तर इकडे पण क्रेस्टच राहणार. आता जमतंय हे पण लॅम्बडा, म्हणजेच 0 लॅम्बडा 2 लॅम्बडा, 0 लॅम्बडा 2 लॅम्बडा असं पाहिजे. पुढं काय येणार? लॉजिक आहे आपल्याकडं, लॉजिक आहे. बेसिक जरी नसलं क्लिअर तर 0 लॅम्बडा 2 लॅम्बडा 3 लॅम्बडा 4 लॅम्बडा असं चालत राहणार. कुठपर्यंत? हा रे, कुठपर्यंत येईल? इकडे या थोडंसं. संपवायचं होतं ते, पण बघूच आता. हा डिस्टन्स किती आहे? λ/2. याच्यापेक्षा कमी नाही आहे. याच्यापेक्षा कमी केलं तर कन्स्ट्रक्टिव्ह मध्ये जातं. तर हे λ/2. अच्छा, वा. अजून पुढून घ्या. इथून नाही चालत, इथून चालतं. अरे, हे पण λ/2 असतंय आणि हे पण λ/2 असतंय. किती झालं मग? λ/2 आणि 3 λ/2. लावा लॉजिक, लावा डोकं लावा, लवकर डोकं लावा. λ/2, 3 λ/2, 5 λ/2, 7 λ/2. ओ हो, नाईस. एक सिरीजच बनवून टाकली राव गड्या आपण तर एक सिरीजच बनवून टाकली आहे. जबरदस्त. याला फॉर्म्युल्याच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया. तर याला फॉर्म्युल्याच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया. n × लॅम्बडा. डेल्टा एक्स इज इक्वल्स टू n × लॅम्बडा, वेअर n इज स्टार्टिंग फ्रॉम 0. 1 2 3. कळतंय. इकडं जाऊ दे यार त्याला, इकडे या. डेल्टा एक्स झालं. डेल्टा फायचा फॉर्म्युला काय होता? 2π/λ × डेल्टा एक्स. 2π/λ × डेल्टा एक्स किती असते रे? n लॅम्बडा असतं. तर लॅम्बडा कॅन्सल. तर डेल्टा फाय साठी तुम्हाला मिळणार 2πn. आणि इथं पण सेम ना, इकडनंच उचललाय ना, तर यांची व्हॅल्यू कुठनं चालू करायची? 0 1 2 3 अशी चालू करायची. तर ही गोष्ट पूर्णच्या पूर्ण कुणाची होती? ही गोष्ट पूर्णच्या पूर्ण होती कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सची. कुणाची होती? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सची. चलायचं पुढं जाऊया डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सवर. चला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सवर जाऊयात. याला एक फॉर्म्युला बनवावा लागतो. लक्षात ठेवा बरं का, लक्षात ठेवा. 2n - 1 × λ/2. 2n - 1 × λ/2, वेअर n इज स्टार्टिंग फ्रॉम 1 2 3. 0 पासून नाही सुरू करायचं. इथं मी एक गोष्ट लिहून ठेवतो. ठीक आहे. और डेल्टा एक्सचा फॉर्म्युला हा पण यूज केला जातो बरं का. 2n + 1 × λ/2. पण इथं आपल्याला n कसं सुरू करावं लागतं माहिती आहे का? 0 पासून सुरू करावं लागतं. सर मग हे पण बरोबर आहे का? हे चुकीचं आहे? अरे बाबा, दोन्ही बरोबर आहे. पण हा यूज करणं जास्त
इम्पॉर्टंट आहे, आता पुढच्या लेक्चरला कळून जाईल. ठीक आहे, हा यूज करणं जास्त इम्पॉर्टंट आहे, पुढच्या लेक्चरला कळून जाईल. ठीक आहे, ठीक आहे सर, ठीक आहे सर, पुट करून बघा, भेटून जाईल, काय विषय नाही. डेल्टा फाय, अरे रे इथं डेल्टा एक्स लिहिलं आहे. हां, डेल्टा फाय इज इक्वल्स टू 2π/λ इंटू डेल्टा एक्स. सो इट इज 2π/λ इंटू 2n-1 इंटू λ/2. 2 cancel. So delta phi in destructive interference is 2n-1 into pi. Okay, 2n-1 into pi. n is equals to 1 पासून सुरू करायचं आहे. ठीक आहे, होप्स कळालं असणार. हे पण इम्पॉर्टंट आहे, तिकडे स्टार लावले म्हणजे ते इम्पॉर्टंट आहे असं काही नाही. आता हे कुठं काम येणार आहे, हे पुढं यंग्स डबल स्लिटमध्ये ॲज इट इज वापरलं जाणार. हे पुढं यंग्स डबल स्लिटमध्ये ॲज इट इज वापरलं जाणार. थोडंसं लक्ष द्यायचं चांगल्या प्रकारे. ठीक आहे, चांगल्या प्रकारे लक्ष द्यायचं एकदम. चला ना मग पुढं जाऊया मग. हे झालं का CIDI? हां, संपलं. आता वाचा, CIDI बद्दल वाचा. बघा काय, व्हेन टू लाईट वेव्स अराइव्ह ॲट अ पॉइंट इन फेज that is crest of one wave coincides with the crest of other, or trough of one wave coincides with the trough of other wave, then the resultant displacement and hence resultant intensity at that point is maximum. Resultant displacement म्हणजे amplitude वाढतं तिथं आणि इंटेन्सिटी पण वाढते आणि तो पॉईंट आपला ब्राईट बनतो. लक्षात ठेवायचं, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समध्ये ब्राईट बनतो आणि याच फेनॉमेनाला आपण म्हणतो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. हा क्वेश्चन जर आला तर असं लिहायचं, हे तुम्हाला दिलं इथं काय लिहायचं त्यात. ठीक आहे, चला पुढे जाऊया. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे काय बघा, वेन टू लाईट वेव्स अराइव्ह ॲट अ पॉइंट आउट ऑफ फेज. आउट ऑफ फेज म्हणजे काय, आउट ऑफ फेज म्हणजे एक क्रेस्ट ऑफ वन वेव कोइन्साइड्स विथ द ट्रफ ऑफ अदर. क्रेस्ट ऑफ वन वेव कोइन्साइड्स विथ द ट्रफ ऑफ अदर, और ट्रफ ऑफ वन वेव कोइन्साइड्स विथ द क्रेस्ट ऑफ अदर. ठीक आहे, तर या गोष्टी बघायच्या. हे मी सांगितलं आहे तुम्हाला. रिझल्टंट जी डिस्प्लेसमेंट असते आणि रिझल्टंट इंटेन्सिटी असते ती मिनिमम असते आणि म्हणून त्या पॉईंटला आपण डार्क म्हणतो. ब्लॅक बघितले ना पॉईंट्स आता, त्याला डार्क म्हणतो. अँड दिस फेनॉमेना इज कॉल्ड एज डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. या फेनॉमेनालाच आपण काय म्हणतो, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. क्लिअर आहे इथपर्यंत? चलो नेक्स्ट, कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इंटरफरन्ससाठी एक कंडिशन फिक्स आहे. इंटरफरन्ससाठी एक कंडिशन फिक्स आहे. कोणती कंडिशन? टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी कोहेरंट. टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी कोहेरंट. दोन जे सोर्सेस असतात लाईटचे ते कोहेरंट असले पाहिजे. ठीक आहे, कोहेरंट असले पाहिजेत. आता कोहेरंट म्हणजे काय असतं? टू सोर्सेस विच इमिट वेव्स ऑफ सेम फ्रिक्वेन्सी हॅव्हिंग कॉन्स्टंट फेज डिफरन्स. कोहेरंट वर्डचा अर्थ असा आहे की त्यांची फ्रिक्वेन्सी सेम असली पाहिजे. फ्रिक्वेन्सी सेम असणं म्हणजे काय? कलर सेम असणार आहे. आणि फेज डिफरन्स जो असतो ना डेल्टा फाय, एकतर तो 0 असला पाहिजे और कॉन्स्टंट असला पाहिजे. कॉन्स्टंट म्हणजे काय? कॉन्स्टंट म्हणजे काय? कॉन्स्टंट म्हणजे इट शुड नॉट चेंज विथ टाइम. शुड नॉट चेंज विथ टाइम. तो टाईमसोबत चेंज नाही झाला पाहिजे, त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट असली पाहिजे. ठीक आहे, इथं लिहिलं आहे इंडिपेंडंट ऑफ टाइम आर कॉल्ड ॲज कोहेरंट सोर्सेस. ठीक आहे, त्याच्यानंतर इंटरफरन्सवर गेलो होतो आपण. आणि आता यंग्स डबल स्लिटवरती नाही जायचं रे बाबा, यंग्स डबल स्लिटवरती नाही जायचं. आपल्याला काहीशा गोष्टी रिवाईज करायच्या आहेत.
या गोष्टी रिवाईज केल्या म्हणजे कसं माहिती आहे का, या गोष्टी रिवाईज केल्या ना पुढच्या लेक्चरमध्ये एकदम असं मक्खन टाईपमध्ये समजणार तुम्हाला, एकदम इझी वेजमध्ये. सुपर पोजिशन ऑफ वेव्स कोणत्या चॅप्टरमधनं घेतोय मी, फ्रॉम सुपरपोजिशन ऑफ वेव्स मधनं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला AR इज इक्वल्स टू अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 इंटू कॉस ऑफ डेल्टा फाय. क्लिअर? ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत. आता हा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला झाला, इथं लिहून टाकतो मी. AR म्हणजे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. ठीक आहे. नेक्स्ट रिझल्टंट इंटेन्सिटी. फॉर्म्युल्याचं डेरिवेशनची गरज नाही आहे, पाहिजे असेल तर सांगून देईल. ठीक आहे. आय रिझल्टंट इज इक्वल्स टू I1 प्लस I2 प्लस 2 इंटू अंडर रूट I1 इंटू अंडर रूट I2 इंटू कॉस स्क्वेअर डेल्टा फाय. ठीक आहे. आता डेल्टा फाय काय असतं, अरे बाबड्या, डेल्टा फाय फेज डिफरन्स असतो ना. आता एवढ्या वेळापासून काय रामायण महाभारत चालू आहे का? डेल्टा फाय काय असतं, फेज डिफरन्स असते. क्लिअर? डेल्टा फाय असते फेज डिफरन्स. लक्ष द्या, आता लक्ष द्या थोडंसं. ओके, ठीक आहे. इथपर्यंत तर काय प्रॉब्लेम नाही आहे. आता याच्यात मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड पण येतं बघा. मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला असतो A1 प्लस A2 आणि बाळांनो मिनिमम ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला असतो A1 मायनस A2. आता हे A1 मायनस A2 म्हणतो जरूर आपण, पण ते A1 A2चा डिफरन्स म्हणायला पाहिजे, कारण की आपल्याला नसतं माहिती की A1 मोठं आहे की A2 मोठं आहे. आपल्याला नसतं माहिती A1 मोठं आहे की A2 मोठं आहे, तर ते माहीत नसतं. त्यामुळं A1 A2चा डिफरन्स जर म्हटलं ना तर एकदम प्रॉपर वर्ड आहे तो त्यासाठी. ठीक आहे. इंटेन्सिटीचं पण तसंच आहे का सर? बिलकुल इंटेन्सिटीचं तसंच आहे. मॅक्सिमम इंटेन्सिटी पण फॉर्म्युला थोडा वेगळा आहे. हे असतं रूट I1 प्लस रूट I2चा होल स्क्वेअर आणि आय मिनिमम असतं रूट I1 आणि रूट I2च्या डिफरन्सचा स्क्वेअर घ्यायला पाहिजे. पण ठीक आहे, बुक्समध्ये असं दिलेलं असतं, तर असं लिहिलं तरी काही हरकत नाही आहे. आता इंटेन्सिटी आणि ॲम्प्लिट्यूड, इथं माहिती आहे ना इंटेन्सिटी आणि ॲम्प्लिट्यूडचं रिलेशन काय असतं? इंटेन्सिटी आणि ॲम्प्लिट्यूडचं रिलेशन काय असतं माहिती आहे ना? इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर. आणि जर तुम्हाला याला मॉडिफाय करायचं तर असं जरी लिहिता येतं बरं का, रूट I इज प्रपोर्शनल टू A. हे जे दोन रिलेशन्स आहेत ना, ते ह्या दोन रिलेशन्सवरनंच हे रिलेशन्स डिराईव्ह झालेले आहेत. या दोन रिलेशन्सवरनंच हे दोन रिलेशन्स डिराईव्ह झालेले आहेत. ठीक आहे, क्लिअर ना ही गोष्ट? ठीक आहे. तर हे फॉर्म्युलेज यूज होणार आहेत. आय मॅक्स आय मिनिममचा सुद्धा फॉर्म्युला यूज होणार आहे. अजून काय यूज होणार आहे? अजून एक डिराईव्ह करून देऊ का यार? करून देऊ का डिराईव्ह? चला यार, चला. आय रिझल्टंट इज इक्वल्स टू I1 प्लस I2 प्लस 2 रूट I1 इंटू रूट I2 इंटू कॉस ऑफ डेल्टा फाय. ठीक आहे. आता बघा, इफ जर हे I1 I2 म्हणजे दोन सोर्सेसची इंटेन्सिटी आहे. आता जर दोन सोर्सेसमधनं जे लाईट येत आहे त्याची इंटेन्सिटी सेम आहे. हे मी बेस बनवतोय. आता तुम्ही म्हणसाल हे काय शिकवताय सर, हे बुकमध्ये नाही. एकदम प्रॉपर बेस बनवतोय. यंग्स डबल स्ट्रीटमध्ये कळेल तुम्हाला की हे लेक्चर किती एक इम्पॉर्टंट होतं. एक लेक्चर, ठीक आहे ना, एक लेक्चर किती इम्पॉर्टंट होतं हे तुम्हाला कळेल लवकरच. I1 I2ला I0 घेऊन टाका. चलो, IR इज इक्वल्स टू I0 प्लस I0 2I0 प्लस 2 रूट I0 2I0 इंटू कॉस ऑफ डेल्टा फाय. चला, 2I0ला कॉमन घ्या.
आतमध्ये उरतंय 1 प्लस कॉस डेल्टा फाय. ठीक आहे, 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला काय असतोय? 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला काय असतोय? 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला असतोय 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. इथं थिटा म्हणजे डेल्टा फाय बाय 2. संपलं. 2 × 2 4 होऊन जाणार. तर रिझल्टंट इंटेन्सिटीचा फॉर्म्युला 4I0 कॉस स्क्वेअर डेल्टा फाय बाय 2. कधी येतं माहिती आहे का हा फॉर्म्युला? जेव्हा दोन सोर्सेसची लाईटची इंटेन्सिटी सेम असते. जेव्हा दोन सोर्सेसची लाईटची इंटेन्सिटी सेम असते. जेव्हा दोन सोर्सेसची लाईटची इंटेन्सिटी सेम असते तेव्हा हा फॉर्म्युला तुम्ही यूज करायचा. बस संपलं. हे कुठून आलंय? हे ट्रिग्नोमेट्रीवरनं आलंय बेसिक बरं का हे वाला. ठीक आहे. होप सो मी पूर्ण या लेक्चरमध्ये ना बेस बनवलाय, पूर्ण बेस बनवलाय यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटचा. होप सो तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. ठीक आहे, होप सो सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. तर चला आपण इथं थांबूया. पुढच्या एका सिंगल लेक्चरमध्ये, एक सिंगल शॉर्टमध्ये पूर्ण यंग्स डबल स्लिट संपवण्याचा ट्राय करूया आपण. तर हा लेक्चर रिवाईज करून या पुढचं लेक्चर बघण्याच्या आधी. तर चला मित्रांनो, मी सत्यम भंडारी इथंच थांबतो. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. सो टिल देन वाचत राहा, रिवाईज करत राहा. टाटा, बाय बाय.